हॅलो गायज, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. कशा आहात सगळे? मी प्रिया स्वागत करते तुमचं माझ्या मिनी ब्लॉग मिनी नाही मोठ्या ब्लॉगमध्ये. खूप दिवस झालं मिनी ब्लॉग शेअर करते ना, तर आता पण थोडंसं सारखं मिनी ब्लॉगच येते. तर इथं मी निघालेली आहे डीमार्टला. अथर्वचं काय चालू आहे? सुट्ट्या पडल्यात ना, नुसतं लॅपटॉप. तर दिवाळीचं राशन वगैरे भरायचं आहे. अथर्वने ना राशनची लिस्ट बनवलेली. राशनची लिस्ट बनवलेली. तर त्याच्यामध्ये भरपूर काय काय लिहिलेलं, त्याचे फटाके जे जे घ्यायचे ते, किंवा दिवाळीचं जे सामान घ्यायचे ते. तर बघूया, आजचा ब्लॉग स्टार्ट झालेला आहे आणि मी विचार करते आता मिनी ब्लॉग सोडून ना लॉंग व्हिडिओज अपलोड करू, म्हणजे मोठे ब्लॉग्स अपलोड करू. बाय बाय. तर इथं व्यवस्थित असं ओढणी वगैरे बांधून आम्ही डीमार्टला निघालेलो आहोत. खूप लवकर निघालेलो आम्ही. लवकर म्हणजे सकाळचे 8:30 वाजलेले, म्हणजे घरातच 8, 8:15 वाजून गेलेले. आणि आम्ही लवकर गेलेलो कारण माहिती आहे तुम्हाला, डीमार्टमध्ये इतकी गर्दी असते नंतर. तर सामान पण घेणं होत नाही आणि सगळं लक्षातून जातं. मग काय काय वस्तू राहून जातात आणि लवकर गेलं की काहीच गर्दी नसते. मी ना लास्ट टाईम ज्यावेळेस डीमार्टला गेलेले त्यावेळेस तिथं टायमिंग वाचलेला दिवाळीमुळे. ते 7 वाजता, सकाळी 7 वाजता डीमार्ट ओपन करणार होते आणि रात्री 12 वाजेपर्यंत चालू असणार होतं. तर इथं आम्ही ना पेट्रोल वगैरे भरलेलं आहे गाडीमध्ये. आम्ही उलव्यात राहतो आणि उलव्यामध्ये एकही पेट्रोल पंप नाही. त्याच्यामुळे ना खूप प्रॉब्लेम होतो, खूप म्हणजे खूप प्रॉब्लेम होतो. तर इथं बेलापूरला वगैरे यावं लागतं आम्हाला पेट्रोल भरायला. तर इथं डीमार्टला पोहोचलेलो आहोत. पहिला पेट्रोल भरला आणि नंतर डीमार्टला आलो. तर हे जे पिझ्झा काउंटर वगैरे आहे ते बंद होतं. पहिला आम्ही राशन घेतलं, राशन भरायचं होतं. तर इथं बघू शकता तुम्ही, सकाळी लवकर आलेला फायदा. खूप कमी लोक आहेत, खूप कमी. आणि आज होतं धनतेरस, हा धनतेरसचा ब्लॉग आहे. तर काही गर्दी नव्हती. आरामात आम्ही सामान घेतलं, एकदम निवांत 2 तास तरी घालवले मी. नाहीतर एरवी अर्धा तासाच्या आत, 1 तासाच्या आतच फटाफट सामान घ्यावं लागतं. तर जास्त काय नाही, जे दिवाळीसाठी लागतं ना ते मेनच सामान घेतलेलं आहे आणि थोडंसं बेसिक गोष्टी घेतलेल्या आहेत. एक टिफिन बॉक्स आहे, तो अथर्वसाठी घेतला आणि स्पून वगैरे असतात ते घेतलेले आहेत. बाकी जास्त काहीच घेतलं नाही. पिझ्झा आम्ही पार्सल घेतलेला होता आणि इथं आम्ही घरी निघालेलो होतो. तर घरी जाईपर्यंत आम्हाला 10:30 वगैरे वाजलेले, 10:30, 11 मे बी वाजलेले. तर जाताना ना इथं बघू शकता रस्ता वगैरे किती छान केलेले आहे. एवढे ब्रिज वगैरे झालेत ना, पहिला मला वाटलं की हे काय इकडून तिकडून नुसते ब्रिज करून ठेवलेले आहेत. पण जर भविष्याचा विचार केला तर हे करणं गरजेचं होतं, कारण याच्या बाजूलाच एअरपोर्ट आहे आणि नंतर मग खूप गाड्यांची गर्दी वगैरे होऊ शकते. पुढे चालून खूप प्रॉब्लेम झाला असतं. तर हे झालं ते खूप चांगलं झालेलं आहे. ब्रिज वगैरे, रस्ते वगैरे व्यवस्थित झालेले आहेत. ज्यावेळेस आम्ही उलव्यामध्ये शिफ्ट झालेलो ना, त्यावेळेस रस्त्याची हालत खूप बेकार होती, खूप म्हणजे खूप बेकार होती. तर मला वाटायचं हे कुठं आम्ही राहायला आलेलो आहे, गावाकडचे रस्तेसुद्धा चांगले आहेत त्याच्यापेक्षा, असं वाटायचं. तर इथं आम्ही पिझ्झा वगैरे खाऊन घेतला. घरी नाश्ता वगैरे केला नव्हता आम्ही, डायरेक्ट पिझ्झाच खाल्ला होता. तर ही आमची मनीमाऊ, हिला घेऊन बसलेलो आम्ही. तर गाईज, आमच्या स्वीटीच्या चॅनलला सपोर्ट करा, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. मिलियन्समध्ये व्ह्यूज पाहिजे आमच्या स्वीटीला. तर दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा. नाही तर नाही. हे बघ पळती कशी. हाय. हॅपी दिवाळी स्वीटी. तर बोल तू पण. हॅपी दिवाळी. रुसली गाईज, रुसली ही माकडी द्याव. करू का बंद? एक मोड आया, मैं उसे दिल छोड़ा. आणि हे तुम्ही बघितलं आमची मस्ती कशी चालू होते. इथं ना मी पार्लरला आलेली, आयब्रो करायचे होतं, कारण आता दिवाळीची सुरुवात झालेलीच होती, धनतेरस चालू झालेला. आणि थोडंसं सामान घ्यायचं होतं, डेकोरेशनचं वगैरे, तोरण वगैरे घ्यायचं होतं आणि गाडीचं काम होतं, आरसा वगैरे लावायचा होता गाडीला, ते केला. आणि घरी आल्यानंतर आम्ही चहा घेतला. चहा करायचं काम ना मी अथर्वलाच देत असते आजकाल. अथर्वनं खूप चहा बनवायला खूप छान असं चहा बनवायला शिकलेला आहे. तर चहाच्या कलरवरूनच कळते ना किती छान चहा झालेला आहे. हा कप मी डीमार्टवरून घेऊन आलेला आणि ह्याला क्रॅक गेला. आणि हा जो तुम्ही कप बघताय ना, हा माझा खूप आवडता कप होता आणि त्याचं काय बोलतो ते हँडल असतं ना, तेच तुटले. एक दुसरा त्याच्या जोडीचा होता, तो फुटलेला आहे. इथं अथर्वला कसलं टेन्शन आले काय माहिती. मी त्यांना भरपूर कामं करून घेते आणि हे जे तुम्ही बेडरूम आवरलेलं बघताय ते अथर्व आणि आमायला, त्या दोघांनी आवरलेलं आहे. खूप म्हणजे खूप पसारा केलेला, ह्या दोघांनी खूप पसारा केलेला. तर इथं ना हे दरवाजाचं स्टिकर वगैरे लावायचे होते, लक्ष्मीचे पावलं जे असतात ते लावायचे होते. तर पहिला उंबरठा स्वच्छ धुवून वगैरे घेतला आणि त्याच्यानंतर मी ते लावलं. मग घरं पण हळूहळू सजवायला घ्यायचं होतं. खूप जणांची लायटिंग वगैरे लावून झालेले. मला बाहेर लायटिंग लावता आलं नाही, कारण त्याला खूप मोठी लायटिंग वगैरे लागत होती आणि जागा पण नाही आहे गॅलरीमध्ये लायटिंग लावायला. तर मी इथंच पडद्यालाच लायटिंग लावून ठेवलेली आहे. अथर्वचे फटाके घ्यायचे होते म्हणून तो मगाशी अपसेट होता, तुम्हाला जो दिसला.
आणि इथं तुम्ही बघू शकता मी असं लाईटिंगचं डेकोरेशन केलेलं आहे. साधं सोपं सिंपल असं केलेलं आहे, कारण मी गॅलरीमध्ये लावता येत नव्हतं. जे होती ती गेल्या वर्षीचीच लाईटिंग होती तीच लावून टाकली मी, जास्त काही तामझाम केलं नाही. तर इथं रांगोळी वगैरे काढून घेतलेले आहे. उंबरठ्याला स्टिकर लावलेलं होतं ते, आणि हा तोरण होता. मला तोरण चेंज करायचं, मला एवढं काही जास्त आवडलेलं नव्हतं. दुसरं घेतलेलं आहे मी आता सध्या, दुसरं घेतलेलं आहे पण ह्या ब्लॉगच्या वेळेस नव्हतं. तर इथं ना अमायराला मी पूजा वगैरे करायला सांगितलेली. तर संध्याकाळी अमायराने पूजा करून घेतली. ती मला विचारत होती कसं कसं करायचं काय. ती बघत असते पण कधी कधी तिला वाटतं की माझ्याकडून काही चूक नको व्हायला. तर तिला सांगितलं तुला जसं येतं तसं कर, तू जसं बघत आलेली आहेस तसं कर. तर तिनं कसं बसं केलं. आता तिनं का पूजा केली ते काय वेगळं सांगायला नको. तर इथं दिवा वगैरे लावून घेतलेला आहे, रांगोळी काढलेली आहे. रांगोळी खूप साधी सोपी काढलेली आहे, छापा होता तोच लावलेला. अमायरानं खूप घाबरत होती हे लावायला. मी अमायराला किती समजावायची की ती नाही भाजत वगैरे, आणि हे जे तारकाडी असतं, आमच्याकडे तारकाडीच बोलतात. तर ही ती लावत होती ना त्यावेळेस मला माझ्या आईची खूप आठवण आली, कारण ना मी एकदा 6वीत असताना खूप आजारी होते आणि सगळं दिवाळीचं वातावरण होतं, सगळे एन्जॉय करायचे आणि मी आजारी अशीच पांघरून घेऊन झोपायचे. तर आई ना असंच हातात तारकाडी धरून माझ्या हातात तारकाडी द्यायची आणि दाखवायची की हां असं बघ, हे बघ, भाजत नाही भाजत नाही. मी जशी सध्या व्हिडिओमध्ये दाखवते ना, आई सेम तशी करत होती. आणि मी आईला खूप मिस केलं त्यावेळेस खरंच. आणि इथं ना हे तुम्ही बघू शकता बॉक्समध्ये अद्रक लसूणची पेस्ट आहे, आणि मी ना घरी सगळ्यांना विचारत होते की गेस करा हे काय आहे काय आहे. खूप कन्फ्यूज झालेली. मी सगळ्यांना सांगितलेलं मी व्हाईट चॉकलेट बनवलेत म्हणून. तर असा होता हा आजचा माझा छोटासा ब्लॉग. कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा, आणि माझ्या व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करा, आणि चॅनेलला खूप खूप शेअर करा.